प्रश्न पहिला आहे, भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचे उत्तर काय आहे? ऑप्शन ए राजाराम मोहन रॉय यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून ओळखले जाते. तर बघा का ओळखले जाते? तर बघा त्यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. ब्राह्मो समाजाची जी स्थापना आहे ती 1828 मध्ये त्यांनी केली. त्यानंतर बघा 1829 मध्ये त्यांनी लॉर्ड विल्यम बेंटिंगचा पाठलाग करून सत्तेबंदीचा कायदा आणला. त्यानंतर बघा त्यांनी संवाद कौमुदी तसेच बघा हे बंगाली भाषेतील वृत्तपत्र आणि मिरात मिरात उल अखबार हे पर्शियन भाषेतील वृत्तपत्र, हे दोन वृत्तपत्र पण राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना बघा भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघूया. समता सैनिक दल कोणी स्थापन केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा समता सैनिक दल कोणी स्थापन केले? तर ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केले. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा आणि कुठे केली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए 1828 मध्ये कोलकाता या शहरात त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन, संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर मी सांगितले की ऑप्शन ए राजाराम मोहन रॉय यांनी बघा संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले होते. तर बघा हे वृत्तपत्र त्यांनी कधी सुरू केले? तर 1821 या साली. आणि मिरात उल अखबार हे 1822 या साली त्यांनी सुरू केले होते. नेक्स्ट क्वेश्चन, शतपत्रे कोणी लिहिली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लोकहितवादी वगैरे यांनी शतपत्रे लिहिली होती. नेक्स्ट क्वेश्चन, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए राजाराम मोहन रॉय यांनी 1815 मध्ये आत्मीय सभेची स्थापना केली होती कोलकाता या शहरात. नेक्स्ट क्वेश्चन, लोकहितवादी या टोपण नावाने कोण लेखन करत असेल? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या टोपण नावाने लेखन करत असे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे कोणी प्रसिद्ध केली? तर याचे उत्तर राहील ऑप्शन ए लोकहितवादी. बघा यांनी 108 शतपत्रे ही प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध केली. बघा प्रसिद्ध केली असा प्रश्न विचारलाय, तर याचे उत्तर राहील ऑप्शन डी भाऊ महाजन. लोकहितवादी यांनी हे शतपत्रे लिहिली, 108 शतपत्रे लिहिली, पण प्रभाकर हे जे साप्ताहिक आहेत ते भाऊ महाजन यांनी हे सुरू केले होते आणि प्रसिद्ध करणारे हे भाऊ महाजन होते. नेक्स्ट क्वेश्चन, मानव धर्मसभा आणि परमहंस सभा यांच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार होता? तर कोणाचा पुढाकार होता मित्रांनो? ऑप्शन ए दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी बघा मानव धर्मसभेची स्थापना केली होती 1884 मध्ये. कुठे केली होती? तर सुरत या ठिकाणी. आणि दुर्गाराम मंचाराम यांनी पण यांना सहकार्य केले होते मानव धर्म सभेच्या स्थापनेसाठी. तर परमहंस सभेची स्थापना यांनी केली होती 1849 मध्ये मुंबई या शहरात. पुढचा क्वेश्चन बघा, दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर बघा कोणी सुरू केले? तर याचे उत्तर राहील ऑप्शन ए बाळशास्त्री जांभेकर. बघा दर्पण हे जे वृत्तपत्र आहे ते 6 जानेवारी 1832 मध्ये सर्वप्रथम सुरू केले होते ते बाळशास्त्री जांभेकर यांनी. तर बघा 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न काय आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोणाला ओळखले जाते? ऑप्शन डी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना. बघा यांनी 1836 मध्ये जे पुस्तक लिहिले होते महाराष्ट्र भाषेचे व्याकरण म्हणून पुस्तक लिहिले होते, त्या पुस्तकांमुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून देखील ओळखले जाते. तर बघा पाणिनी हे कोण होते? तर हे होते बघा संस्कृत भाषेचे सर्वश्रेष्ठ व्याकरणकार, संस्कृत भाषेचे व्याकरणकार होते आणि त्यामुळेच दादोबा पांडुरंग तरखडकर यांना पण मराठी भाषेचे पाणिनी अशी उपमा देण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर आपण बघितले की ऑप्शन ए बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हटले जाते, कारण त्यांनी सर्वप्रथम जे दर्पण नावाचे वृत्तपत्र होते ते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न, बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत महत्वाची भूमिका कोणी बजावली? तर कोणी बजावली मित्रांनो? ऑप्शन याचे उत्तर काय राहील? बघा ऑप्शन ए जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावली. पुढचा प्रश्न, गोपाला सांगून स्वच्छतेचा संदेश कोणी दिला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए
गाडगे महाराज. बघा हे त्यांचे आवडीचे गीत होते, गोपाला गोपाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून कोण ओळखले जातात? तर कोण ओळखले जातात याचे उत्तर काय राहील? ऑप्शन ए जगन्नाथ शंकर शेठ. यांना मुंबईच्या अनभिषिक्त सम्राट म्हणून देखील ओळख मिळाली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, साधना हे साप्ताहिक या साप्ताहिकाचे संस्थापक कोण आहेत? बघा हे साप्ताहिक कोणी लिहिले होते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए साने गुरुजी यांनी हे साप्ताहिक लिहिले होते, साधना या नावाचे. नेक्स्ट क्वेश्चन, श्यामची आई कोणी लिहिली? तर याचे पण उत्तर आहे ऑप्शन ए साने गुरुजी यांचे हे प्रसिद्ध पुस्तक आहे श्यामची आई नावाचे. पुढचा प्रश्न, डिस्कवरी ऑफ इंडिया जवाहरलाल नेहरूंनी कोठे लिहिले? तर बघा डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी अहमदनगर तुरुंगात असताना लिहिलेले आहे, जवाहरलाल नेहरू यांनी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रबुद्ध भारत वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर मित्रांनो कोणी सुरू केले? प्रबुद्ध भारत नावाचे जे वृत्तपत्र आहे ते सुरू केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. बघा येथे ऑप्शनमध्ये दिलेले नाही, तर सुरू कोण केले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत नावाचे वृत्तपत्र. नेक्स्ट क्वेश्चन, बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे? बघा ऑप्शन ए महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह याची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न बघा, महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर बघा ऑप्शन ए मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली. पुढचा प्रश्न काय आहे? आरक्षणाचे जनक कोण? तर आरक्षणाचे जनक कोण? ऑप्शन ए शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक यांना म्हटले जाते. पुढचा प्रश्न, शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा जाहीरनामा शाहू महाराजांनी केव्हा केला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए 1902 या वर्षी आरक्षणाचा जाहीरनामा शाहू महाराजांनी केला होता. पुढचा प्रश्न, शक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे पहिले भारतीय शासक कोण? तर उत्तर काय आहे? ऑप्शन ए शाहू महाराज. पुढचा प्रश्न बघा, आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता देणारे कोण होते? तर याचे पण उत्तर आहे ऑप्शन ए शाहू महाराज. पुढचा प्रश्न बघा, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग कोणी सुरू केले होते? तर या प्रश्नाचे पण उत्तर आहे ऑप्शन ए शाहू महाराज यांनी हे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची सुरुवात केली होती. नेक्स्ट क्वेश्चन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर उत्तर काय आहे? ऑप्शन ए टिळक व आगरकर बघा यांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुढचा प्रश्न, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर बघा याचे उत्तर आहे ऑप्शन ए गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. पुढचा प्रश्न काय आहे? डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 109 दिवस कोणी लिहिले? तर हे पुस्तक लिहिले होते ऑप्शन ए गोपाळ गणेश आगरकर यांनी, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 109 दिवस. पुढचा प्रश्न, बुद्धी प्रामाण्यवादाचे कट्टर पुरस्कर्ते कोण होते? तर याचे पण उत्तर आहे ऑप्शन ए बघा गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धी प्रामाण्यवादाचे हे कट्टर पुरस्कर्ते होते. पुढचा प्रश्न काय आहे? रामकृष्ण मिशन कोणी स्थापन केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न, स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय आहे? तर त्यांचे मूळ नाव काय आहे? तर ऑप्शन ए नरेंद्रनाथ दत्त असे स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव आहे. पुढचा प्रश्न, स्वामी विवेकानंदांनी शिकागो धर्म परिषदेत भाषण केव्हा दिले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए 1893 मध्ये त्यांनी सर्वप्रथम जी शिकागो धर्म परिषद झाली होती तिथे भाषण दिले. पुढचा प्रश्न, उठा जागे व्हा हा संदेश कोणी दिला? तर याचे पण उत्तर आहे ऑप्शन ए स्वामी विवेकानंदांनी बघा हा संदेश दिला, उठा जागे व्हा. युवकांसाठी हा संदेश आहे, उठा जागे व्हा, तो स्वामी विवेकानंद यांनी दिला. पुढचा प्रश्न, अलीगड चळवळ कोणी सुरू केली?
तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए सर सय्यद अहमद खान. बघा यांनी अलीगड चळवळ सुरू केली. पुढचा प्रश्न, विधवा विवाह मंडळाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली याचे उत्तर काय राहील? ऑप्शन बी बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बघा विधवा विवाह मंडळाची जी स्थापना आहे ती यांनी केली. पुढचा प्रश्न, अनाथ बालिकाश्रम याची स्थापना कोणी केली? तर याची पण स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन ए महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या आश्रमाची पण स्थापना केली. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बघा भारतातील पहिले महिला विद्यापीठ याची स्थापना केली. पुढचा प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठाला कोणाचे नाव दिले? तर बघा कोणाचे नाव दिले? तर ऑप्शन ए SNDT बघा श्रीमती नाथीबाई बघा श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे नाव देण्यात आले होते. सर्वप्रथम जे महिला विद्यापीठाची स्थापना झाली त्या विद्यापीठाला श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे नाव देण्यात आले. पुढचा प्रश्न, भारतरत्न मिळवणारे पहिले समाजसुधारक कोण? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए महर्षी धोंडो केशव कर्वे बघा यांना सर्वप्रथम भारतरत्न मिळाला. पुढचा प्रश्न, कर्मवीर म्हणून कोण ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए भाऊराव पाटील बघा यांना कर्मवीर अशी उपमा देण्यात आली. पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर याचे पण उत्तर आहे ऑप्शन ए भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न काय आहे? कमवा आणि शिका योजना कोणी सुरू केली? तर याचे पण उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए भाऊराव पाटील यांची ही योजना होती कमवा आणि शिका. पुढचा प्रश्न, डिप्रेस्ड क्लासेस मिशन कोणी स्थापन केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या पुस्तकाचे लेखक कोण? तर याचे लेखक कोण होते? तर ऑप्शन ए महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी हे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न काय आहे? पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन कोठे स्थापन केली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई येथे यांनी शारदा सदन याची स्थापना केली. पुढचा प्रश्न, मुक्ती सदन कोणी स्थापन केले? बघा मुक्ती सदन हे पण ऑप्शन ए पंडिता रमाबाई यांनी स्थापन केले. पुढचा प्रश्न, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए पंडिता रमाबाई यांनीच आर्य महिला समाजाची पण स्थापना केली. पुढचा प्रश्न काय आहे? द हाय कास्ट हिंदू वुमन याचे लेखक कोण? तर बघा हे पुस्तक कोण लिहिले होते? तर ऑप्शन ए पंडिता रमाबाई यांनी हे पुस्तक लिहिले होते इंग्रजी भाषेमध्ये, द हाय कास्ट हिंदू वुमन. पुढचा प्रश्न, बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली? तर बघा याचे उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, मूकनायक व बहिष्कृत भारत कोणी सुरू केले? तर याचे पण उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक आणि बहिष्कृत भारत हे दोन वृत्तपत्र सुरू केले. नेक्स्ट क्वेश्चन, महाडचा चौदार तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए 1927 या वर्षी महाडचा चौदार तळे सत्याग्रह झाला होता. पुढचा प्रश्न, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह कोणी केला? तर हा केला होता ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. अस्पृश्यांना या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी हा सत्याग्रह करण्यात आला. पुढचा प्रश्न काय आहे? स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करता कोण? तर बघा स्वतंत्र मजूर पक्ष याची स्थापना पण कोणी केली होती? तर ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पुढचा प्रश्न काय आहे? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन कोणी स्थापन केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न, द प्रॉब्लेम ऑफ रुपी लेखक कोण? तर या
पुस्तकाचे लेखक कोण, तर ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे अर्थशास्त्रावर आधारित द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न काय आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कुठे केला? तर बघा, नागपूर या ठिकाणी त्यांनी बौद्ध दीक्षाभूमी, नागपूर येथील दीक्षाभूमी येथे त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. नेक्स्ट क्वेश्चन, आधुनिक मनु असे कोणास उपमा देण्यात आली? तर बघा, आधुनिक मनु अशी कोणास उपमा देण्यात आली, तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक मनु म्हणून देखील उपमा देण्यात आली, कारण त्यांनी भारतीय संविधान लिहिले की ज्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असे महत्वाचे मानवाधिकार त्यांनी भारतीय संविधानातून मांडले, त्यामुळे त्यांना आधुनिक मनु असे म्हणण्यात आले. बघा, प्राचीन मनु नावाचे एक जे लेखक होते त्यांनी मनुस्मृती हे ग्रंथ लिहिले. मनुस्मृती हे ग्रंथ लिहिले आणि या ग्रंथामध्ये आपल्याला माहितीच आहे की मानवांच्या अधिकारांचे खंडन केलेले आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्या संविधानानुसार त्यांना आधुनिक मनु अशी उपमा देण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रामगीता कोणी लिहिली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हे ग्रंथ लिहिले. पुढचा प्रश्न, सूर्योदय व भूदान चळवळीचे प्रणेते कोण? तर बघा, आचार्य विनोबा भावे हे आहेत सूर्योदय व भूदान या चळवळीचे प्रणेते. पुढचा प्रश्न, भारत सेवक समाज कोणी स्थापन केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण? तर याचे पण उत्तर आहे ऑप्शन ए गोपाळ कृष्ण गोखले. बघा, यांना महात्मा गांधी आपले राजकीय गुरु मानित. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांत कोणाचा? तर हा सिद्धांत कोणाचा होता? तर ऑप्शन ए दादाभाई नौरोजी यांनी हे पुस्तक लिहिले, ड्रेन ऑफ वेल्थ. पुढचा प्रश्न काय आहे, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे कोणास उपमा देण्यात आली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए दादाभाई नौरोजी. बघा, यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे पितामह अशी पदवी देण्यात आली. पुढचा प्रश्न काय आहे, ब्रिटिश संसदेत निवडून जाणारे पहिले भारतीय कोण? तर बघा, याचे पण उत्तर आहे ऑप्शन ए दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश संसदेत निवडून जाणारे पहिले भारतीय होते. पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर काय आहे ऑप्शन ए स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, वेदांकडे परत चला असा संदेश कोणी दिला? तर याचे पण उत्तर आहे ऑप्शन ए दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत चला हा संदेश दिला. पुढचा प्रश्न, सत्यार्थ प्रकाश ग्रंथ कोणी लिहिला? तर उत्तर आहे ऑप्शन ए दयानंद सरस्वती यांनी हा ग्रंथ लिहिला, सत्यार्थ प्रकाश या नावाने. पुढचा प्रश्न, आधी सामाजिक सुधारणा की राजकीय या वादात सामाजिक सुधारण्याची बाजू कोणी घेतली? तर उत्तर आहे ऑप्शन ए लोकमान्य टिळक विरुद्ध गोपाळ गणेश आगरकर. तर उत्तर बघा, लोकमान्य टिळक यांनी राजकीय सुधारण्याची बाजू घेतली होती, तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सामाजिक सुधारण्याची बाजू घेतली. पुढचा प्रश्न, केसरी व आणि मराठा कोणी सुरू केले? तर उत्तर काय आहे ऑप्शन ए लोकमान्य टिळक यांनी हे दोन वृत्तपत्रे सुरू केली, केसरी आणि मराठा या नावाने. पुढचा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना कोणी म्हटले? तर बघा, असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन ए व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले. पुढचा प्रश्न काय आहे, गीता रहस्य टिळकांनी कोणत्या तुरुंगात लिहिले? तर हे लिहिले होते ऑप्शन ए मंडाले, जे की म्यानमार या देशात आहे. या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले? तर बघा, त्यांचे कार्य आपल्याला माहितीच आहे, महिला शिक्षण आणि विधवा विवाह या दोन क्षेत्रात त्यांनी महत्वाचे कार्य केले. पुढचा प्रश्न काय आहे, विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना आहे ती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केव्हा केली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए 1893 मध्ये त्यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, हिंदू प्रकाश साप्ताहिकाने विधवा विवाहांना पाठिंबा कोणी दिला?
तर बघा ऑप्शन बी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी इंदू प्रकाश हे या नावाने साप्ताहिक सुरू केले, ज्यामध्ये ते विधवांचे प्रश्न मांडित. पुढचा प्रश्न, निबंधमाला कोणी चालवली? तर बघा निबंधमाला कोणी चालवली? तर याचे उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. बघा विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी हे निबंधमाला चालविले. पुढचा बघा, मराठी भाषेचे शिवाजी कोण? तर बघा ऑप्शन ए विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी पण म्हटले जाते. पुढचा प्रश्न, भारत प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण? बघा प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण? तर याचे उत्तर काय राहील? ऑप्शन सी डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, डेक्कन सभा कोणी स्थापन केली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन समाजाची स्थापना केली होती. कधी? तर 1896 मध्ये पुणे येथे त्यांनी डेक्कन सभा स्थापन केली. पुढचा प्रश्न, भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण? तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण? तर याचं उत्तर काय राहील? ऑप्शन बी दादाभाई नौरोजी. तर बघा त्यांनी पुस्तक लिहिले होते संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत. बघा संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत या पुस्तकांमुळे बघा त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक देखील म्हटले जाते. पुढचा प्रश्न काय आहे, सेवा सदन कोणी स्थापन केले? तर कोणी स्थापन केले? याचे उत्तर राहील ऑप्शन ए रमाबाई रानडे यांनी 1909 मध्ये पुणे येथे सेवा सदनची स्थापना केली. पुढचा प्रश्न, आमच्या आयुष्यातील काही आठवणी याचे लेखक कोण? याचे पण लेखक कोण आहेत? तर ऑप्शन ए रमाबाई रानडे यांचे हे पुस्तक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, स्त्री पुरुष तुलना कोणी लिहिले? तर कोणी लिहिले? ऑप्शन ए ताराबाई शिंदे यांनी बघा 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना या नावाने पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न, शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ कोणी लिहिला? याचे उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्रपूर्वी कोण होते असा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न, डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी कोणती शिक्षण संस्था स्थापन केली? तर बघा डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी कोणती शिक्षण संस्था स्थापन केली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथे डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी स्थापन केली. पुढचा प्रश्न काय आहे, बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? तर बघा मुरलीधर देवीदास आमटे असे बाबा आमटे यांचे पूर्ण नाव आहे. पुढचा प्रश्न, कुष्ठरोग्यांवर बाबा आमटे यांनी कोणता आश्रम सुरू केला? तर बघा याचे उत्तर काय आहे? बघा आनंदवन. याचे उत्तर आहे आनंदवन. हे बघा वरोरा येथे त्यांनी कुष्ठरोगांसाठी आश्रम स्थापन केले आनंदवन या नावाने. पुढचा प्रश्न काय आहे, भारत जोडो आंदोलन कोणी सुरू केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी बाबा आमटे यांनी भारत जोडो हे आंदोलन बाबा आमटे यांच्याशी संबंधित आहे. बघा त्यांनी 1985 या साली भारत जोडो कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा पण काढली होती. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव? तर बघा संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन बी डेबूजी झिंगराजी जानोरकर असे संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव आहे. पुढचा प्रश्न काय आहे, सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे ती कोणी आणि केव्हा केली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न काय आहे, गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड इत्यादी ग्रंथ कोणी लिहिले? बघा गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड हे ग्रंथ कोणी लिहिले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा फुले यांनी हे ग्रंथ लिहिले.
पुढचा प्रश्न काय आहे? मुलींसाठी मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे फुले दाम्पत्याने केव्हा सुरू केली? तर बघा, केव्हा सुरू केली याचे उत्तर आहे ऑप्शन ए 1848 मध्ये. बघा, 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा भिडेवाडा येथे सुरू केली. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका असे देखील मान मिळाले आहे. पुढचा प्रश्न, काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर हे कोणी लिहिलेले? तर बघा, हे काव्य संग्रह आहेत, ते कोणी लिहिले? तर ते लिहिलेले आहे ऑप्शन डी सावित्रीबाई फुले यांनी. पुढचा प्रश्न आहे, हंटर कमिशन समोर सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची बाजू कोणी मांडली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा फुले यांनी. बघा, 1882 मध्ये जे विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग भारतात आला होता, त्यामध्ये बघा 12 वर्षाखालील मुला मुलींसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत देण्याची मागणी ही महात्मा फुले यांनी केली. तुझा प्रश्न काय आहे, सती प्रथा बंदीचा कायदा 1829 मध्ये कोणाच्या प्रयत्नांमुळे संमत झाला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नांमुळे बघा सती प्रथा बंदीचा कायदा 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक याने पारित केला. पुढचा प्रश्न बघूया, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? तर बघा, याची स्थापना कोणी केली होती? तर याचे उत्तर आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेची स्थापना केली, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ. बघा, याची स्थापना त्यांनी 1945 या वर्षी केली. पुढचा प्रश्न, मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक कोण? तर मानदेशी माणसे हे पुस्तक कोणाचे आहेत? तर इथे ऑप्शन मध्ये दिलेले नाही, पण हे पुस्तक आहेत बघा व्यंकटेश माडगुळकर यांचे हे पुस्तक आहे मानदेशी माणसे या नावाने. पुढचा प्रश्न बघूया, अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय? तर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन ए तुकाराम भाऊराव साठे असे अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? तर कोणी लिहिली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा ही कादंबरी लिहिली. पुढचा प्रश्न काय आहे, सतीची चाल बंद करणारा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिकने कोणाच्या मदतीने केला? तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी राजाराम मोहन रॉय बघा यांच्या मदतीने 1829 मध्ये सतीचा कायदा पारित केला गेला. पुढचा प्रश्न काय आहे, राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? तर याचे उत्तर काय आहे? ऑप्शन बी मुघल सम्राट दुसरा अकबर याने बघा 1830 मध्ये राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली. नेक्स्ट क्वेश्चन, प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईत केव्हा झाली? तर याचे उत्तर आहे 1867 मध्ये. ऑप्शन सी 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना ही मुंबईमध्ये झाली. तर कोणी केली? आपल्याला माहितीच आहे, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी या प्रार्थना समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाच्या स्थापनेत कोणाकोणाचा समावेश होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बघा, याचे उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर तसेच दादोबा तरखडकर आणि न्यायमूर्ती रानडे या तिघांचा समावेश होता प्रार्थना समाजाच्या स्थापनेमागे. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तर याचे उत्तर आहे कृष्णजी त्र्यंबक रानडे. बघा, न्यायप्रकाश या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तर कृष्णजी त्र्यंबक रानडे.
यांनी 1849 मध्ये पुणे येथे हे वृत्तपत्र सुरू केले. पुढचा प्रश्न, गुंड्या भाऊ या टोपण नावाने कोणी लेखन केले? तर याचे उत्तर काय आहे? ऑप्शन सी, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी हे देखील टोपण नाव होते. पण बघा, त्यांनी समाजातील दोषांवर टीका करण्यासाठी गुंड्या भाऊ या टोपण नावानेही ते लेखन करीत असे. नेक्स्ट क्वेश्चन, अहमदाबाद येथे कापड गिरणी सुरू करण्यात कोणत्या समाजसुधारकाचा पुढाकार होता? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए, रणछोड लाल छोटालाल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, महात्मा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ कोणाला समर्पित केला? तर याचे उत्तर आहे बघा ऑप्शन बी, अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जनतेला. बघा, हा ग्रंथ 1873 मध्ये प्रकाशित झाला आणि त्यांनी हा ग्रंथ कोणाला समर्पित केला? तर अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जनतेला त्यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ समर्पित केला. पुढचा प्रश्न आहे, तृतीयरत्न हे नाटक कोणी लिहिले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी, महात्मा ज्योतिबा फुले बघा यांनी तृतीयरत्न हे नाटक लिहिले. तर पुढचा प्रश्न बघूया, बघा, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजामार्फत कोणत्या प्रकारच्या विवाह पद्धतीला प्रोत्साहन दिले? तर याचे उत्तर काय आहे? बघा ऑप्शन सी, सत्यशोधकी विवाह या विवाह पद्धतीला महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजामार्फत प्रोत्साहन दिले. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांच्या जीवनावर कोणत्या अमेरिकन विचारवंताचा प्रभाव होता? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी, थॉमस पेन बघा यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा महात्मा फुले यांच्यावर जीवनावर खूप प्रभाव होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, भारताचे बुकर टी वॉशिंग्टन असे महात्मा फुले यांचे वर्णन कोणी केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी, सयाजीराव गायकवाड यांनी बघा भारताचे बुकर टी वॉशिंग्टन असे महात्मा फुले यांना संबोधले. पुढचा प्रश्न काय आहे, सावित्रीबाई फुले यांनी विधवांच्या केशवपणाच्या प्रतिविरुद्ध कोणता संप घडून आणला? तर उत्तर आहे बघा ऑप्शन बी, नाभिक समाजाचा संप, जो की सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील नाभिक जे की नावी होते या समाजाची सभा घेतली आणि त्यांना या कामापासून परावृत्त केले बघा. तर गोष्ट लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, विधवा विवाह चळवळीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते कोण होते? तर याचे उत्तर आहे विष्णू शास्त्री पंडित आणि महर्षी कर्वे. बघा, विधवा विवाह चळवळीचे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते विष्णू शास्त्री पंडित आणि महर्षी धोंडोकेश्वर कर्वे. बघा, त्यांनी इंदू प्रकाश नावाचे साप्ताहिक पण सुरू केले होते, ज्या साप्ताहिकातून ते विधवांचे प्रश्न हे मांडत असे. आणि बघा, त्यांनी 1893 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळची स्थापना पण केली होती. पुढचा प्रश्न काय आहे, विधवा विवाह हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिला होता ऑप्शन ए, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी. तर बघा, त्यांच्याच प्रयत्नामुळे बघा 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाह कायदा संमत केला 1856 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सोमप्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर बघा, सोमप्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर ऑप्शन सी, विश्वचंद्र विद्यासागर यांनी 1858 मध्ये सोमप्रकाश नावाचे वृत्तपत्र सुरू केले. हे बंगाली भाषेतील वृत्तपत्र होते. पुढचा प्रश्न काय आहे, छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे? ऑप्शन बी, यशवंतराव जयसिंगराव घाटगे असे छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव होते. पुढचा प्रश्न काय आहे, शाहू महाराजांनी कोणत्या समाजाच्या लोकांना राजाज्ञा काढून नोकरीत आरक्षणाची तरतूद केली?
तर याचे उत्तर आहे ऑप्शन डी बघा, बहुजन समाज. बहुजन समाजातील लोकांना बघा त्यांनी कोल्हापूर संस्थानात 50% नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची घोषणा केली. तर ती कधी केली होती? तर 1902 या साली. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शाहू महाराज आणि पाटील शाळा आणि कुलकर्णी वेतन रद्द करण्याचा कायदा का केला? तर का केला? याच्यामागे काय उद्देश होता? तर बघा, शेतकऱ्यांची वतनदारांकडून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी. तर बघा, यासाठी त्यांनी पाटील शाळा आणि कुलकर्णी वेतन रद्द करण्याचा कायदा केला. तर बघा, ही पिळवणूक थांबवण्यासाठी शाहू महाराजांनी बघा 1918 मध्ये कुलकर्णी वेतन रद्द केली. कारण कुलकर्णी हे गावातील हिशोब ठेवत आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात ते फसवणूक करत. त्यामुळे त्यांची वेतने रद्द करून त्यांनी त्यांच्या जागी पगारी पगारी तलाठ्यांची नेमणूक केली. बघा, आणि बघा, पाटील शाळा उघड करण्याच्या मागे त्यांचा उद्देश हे एकच होता की मुलांना शिक्षण देण्यासाठी, खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी पाटील शाळा चालू केल्या. पुढचा प्रश्न काय आहे? सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन कोणी केले? तर याचं पण उत्तर आहे ऑप्शन सी, छत्रपती शाहू महाराज. बघा, यांनी महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळीला चालना दिली. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी कोणी मदत केली? तर याची उत्तर आहे बघा, ऑप्शन सी, छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड. बघा, कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी मदत केली. पुढचा प्रश्न काय आहे? शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी कोणत्या विषयावर भाषण दिले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए, हिंदू धर्म आणि वेदांत तत्वज्ञान या विषयावर. बघा, जी 1893 मध्ये शिकागो धर्म परिषद झाली होती, त्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी या विषयावर भाषण दिले. पुढचा प्रश्न आहे, राजयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग ही पुस्तके कोणी लिहिली? तर ही पुस्तके लिहिली होती ऑप्शन सी, स्वामी विवेकानंद यांनी. पुढचा क्वेश्चन बघा, फर्ग्युसन कॉलेजच्या स्थापनेत कोणत्या समाजसुधारकांचा पुढाकार होता? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. बघा, यांनी 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली पुणे या शहरात. पुढचा प्रश्न बघा, इफ गॉड वेअर टू टॉलरेट अनटचेबिलिटी आय वुड नॉट रिकॉग्नाइज हिम ॲज अ गॉड ॲट ऑल. हे उद्गार कोणाचे आहेत? बघा, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही, असे उद्गार कोणाचे आहेत? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी, लोकमान्य टिळक. बघा, यांनी 1918 मध्ये अस्पृश्यता निवारण परिषदेत असे उद्गार काढले होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गोपाळ गणेश आगरकरांचा मृत्यू कोणत्या आजाराने झाला? तर याचे उत्तर आहे, येथे दिलेले नाही, त्यांचा मृत्यू झाला होता दमा या आजाराने. पुढचा प्रश्न बघा, महर्षी कर्वे यांनी कोणत्या विधवेशी पुनर्विवाह केला होता? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी, गोदूबाई. बघा, गोदूबाई या विधवेशी 1893 मध्ये महर्षी कर्वे यांनी विवाह केला. नंतर त्याचे नाव त्यांनी आनंदीबाई असे ठेवले. नेक्स्ट क्वेश्चन, आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर कोणाचे आहे मित्रांनो? ऑप्शन बी, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे हे आत्मचरित्र त्यांनी 1928 साली जे लिहिले. पुढचा प्रश्न काय आहे? महर्षी कर्वे यांनी समता संघाची स्थापना कशासाठी केली? तर कशासाठी केली? बघा मित्रांनो, जातीय समानता आणि अस्पृश्यता निवारण्यासाठी त्यांनी समता संघ याची स्थापना केली. कधी केली? तर 1944 या साली. पुढचा प्रश्न आहे,
रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणत्या वृक्षावरून घेतले आहे? तर याचे उत्तर आहे बघा ऑप्शन सी वटवृक्ष. यावरून रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह घेतले आहे. आणि बघा याची स्थापना कोणी केली होती तर 1919 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या संस्थेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? तर बघा ही पदवी त्यांना दिली होती गाडगे महाराज. गाडगे महाराजांनी, तसेच जनतेने पण. बघा त्या गाडगे महाराजांनी त्यांचा त्यांचा उल्लेख खरा कर्मवीर असा केला होता. बघा त्यानंतर जनतेने त्यांना कर्मवीर म्हणून ओळखायला सुरुवात केली. पुढचा प्रश्न काय आहे? स्वाध्याय आश्रमाची स्थापना कोणी केली? तर बघा स्वाध्याय आश्रमाची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी कर्मवीर भाऊराव पाटील. बघा यांनी स्वाध्याय आश्रमाची स्थापना केली. पुढचा प्रश्न काय आहे? मराठा शिक्षण परिषदेचे आयोजन कोणी केले होते? तर मराठा शिक्षण परिषदेचे आयोजन कोणी केले होते? याचे उत्तर आहे ऑप्शन सी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. पुढचा प्रश्न काय आहे? माझा साक्षात्कारी हृदय रोग हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर अभय बंग यांनी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न काय आहे? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. बघा मुळशी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे टाटा कंपनीने धरण बांधण्यास सुरुवात केली, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या पाण्याखाली जाणार होत्या. या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी 1921 मध्ये हा सत्याग्रह सुरू झाला. पांडुरंग महादेव बापट यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केल्यामुळे त्यांना सेनापती ही पदवी देण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन, पंडिता रमाबाईंना पंडिता आणि सरस्वती या पदव्या कुठे मिळाल्या? तर या पदव्या कुठे मिळाल्या? ऑप्शन आहे ऑप्शन सी कलकत्ता येथे. बघा पंडिता रमाबाई या संस्कृत भाषेच्या प्रकांड पंडित होत्या. त्यांचे संस्कृत मधील ज्ञान आणि विद्वत्ता पाहून कलकत्ता येथील विद्वानांच्या सभेने त्यांना 1878 मध्ये पंडिता आणि सरस्वती या पदवी दिल्या. पुढचा प्रश्न, ख्रिस्ती मिशनरी म्हणून कार्य करणारी महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण? तर याचे उत्तर आहे पंडिता रमाबाई ऑप्शन बी. बघा त्यांनी इंग्लंड आणि अमेरिकेच्या दौऱ्यानंतर त्यांनी 1883 मध्ये ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. पुढचा प्रश्न, शूद्रातील शूद्र हा शब्द प्रयोग कोणी केला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्र बघा त्यांच्या गुलामगिरी या ग्रंथात त्यांनी या संकल्पनेची सविस्तर मांडणी केली आहे. आणि तेव्हाच त्यांनी शूद्र हा शब्द प्रयोग केला. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विषयावरील डॉक्टरेट पदवी मिळाली होती? तर याचे उत्तर आहे ऑप्शन डी अर्थशास्त्र. इकॉनॉमिक्स या विषयात त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली होती. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या गोलमेज परिषदांना हजेरी लावली होती? तर बघा याचे उत्तर राहील तिन्ही गोलमेज परिषदांना हजेरी लावली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. बघा पहिली गोलमेज परिषद झाली होती 1930 मध्ये, दुसरी झाली होती 1931 मध्ये आणि तिसरी 1932 मध्ये झाली होती. कुठे झाली होती तर इंग्लंडमध्ये झाली होती. आणि या तिन्ही गोलमेज परिषदांना अस्पृश्यता समाजाचे प्रतिनिधी म्हणून या तिन्ही परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजेरी लावली. पुढचा प्रश्न काय आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाचे रूपांतर पुढे कोणत्या पक्षात झाले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. बघा RPI या पक्षामध्ये रूपांतर झाले शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाचे. तर कधी झाले? 1957 मध्ये
पुढचा प्रश्न काय आहे? रिव्हॉल्वर ऐवजी पेन हे प्रभावी शस्त्र आहे असे कोणी म्हटले? बघा, रिव्हॉल्वर पेक्षाही पेन हे प्रभावी शस्त्र आहे असे कोणी म्हटले? तर असे म्हटले होते ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि बघा त्यांनीच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश पण त्यांनीच दिला. पुढचा प्रश्न आहे, भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 मध्ये बघा बॉम्बे मिल हँड हँड्स असोसिएशन या भारतातील पहिल्या कामगार संघटनेची स्थापना केली. त्यामुळे त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक पण म्हटले जाते. पुढचा प्रश्न काय आहे? बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या भारतातील पहिल्या कामगार संघटनेची स्थापना कोणी केली? तर सांगितलंय मी ऑप्शन बी नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न काय आहे? दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचे उत्तर आहे कृष्णराव भालेकर. ऑप्शन सी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले. तर कधी सुरू केले बघा त्यांनी 1877 मध्ये पुणे येथून हे वृत्तपत्र सुरू केले. पुढचा प्रश्न आहे, राव बहादूर ही पदवी मिळवणारे पहिले कामगार नेते कोण होते? तर बघा, ही पदवी मिळवणारे पहिले कामगार नेते होते ऑप्शन बी नारायण मेघाजी लोखंडे. पुढचा प्रश्न आहे, साने गुरुजींचे पूर्ण नाव काय आहे? बघा त्यांचं पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन बी पांडुरंग सदाशिव साने असे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म बघा रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता. पुढचा प्रश्न बघूया, पंढरपूर मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आमरण उपोषण केले? तर याचे पण उत्तर आहे ऑप्शन सी साने गुरुजी यांनी बघा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी म्हणजेच अस्पृश्यांसाठी खुले व्हावे यासाठी 1947 मध्ये आमरण उपोषण केले. पुढचा प्रश्न आहे, आंतरभारतीची संकल्पना कोणी मांडली? तर बघा, आंतरभारतीची संकल्पना कोणी मांडली याचे उत्तर आहे ऑप्शन बी साने गुरुजी यांनी. पुढचा प्रश्न, विनोबा भावे यांचे मूळ नाव काय होते? तर बघा विनोबा भावे यांचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन बी विनायक नरहरी भावे असे यांचे मूळ नाव होते. पुढचा प्रश्न काय आहे, गीताई या गीतेचा मराठी अनुवाद कोणी केला? बघा, गीताई या भगवद्गीतेचा मराठी अनुवाद कोणी केला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी विनोबा भावे यांनी. बघा, ते वर्धा तुरुंगात असताना त्यांनी या गीताई नावाच्या भगवद्गीतेचा मराठीमध्ये अनुवाद केला. पुढचा प्रश्न काय आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर ते होते ऑप्शन सी विनोबा भावे. बघा, हे पहिले भारतीय होते ज्यांना रॅमन मॅग्सेस हा पुरस्कार मिळाला. बघा, 1958 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला. बघा, रॅमन मॅग्सेस हा पुरस्कार आशियातील प्रतिनोबल पुरस्कार मानला जातो आणि त्यांना हा भूदान आणि सामुदायिक नेतृत्वाबद्दल देण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या वृत्तपत्राचे संपादन केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी सुधारक. बघा, ही इंग्रजी आवृत्ती. बघा, याचे संपादन गोपाळकृष्ण गोखले यांनी केले 1888 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, ज्याला कर नाही त्याला डर कशाला हे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते? बघा, हे होते ऑप्शन बी इंदुप्रकाश या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य, ज्याला कर नाही त्याला डर कशाला. पुढचा प्रश्न, आनंदवन येथे कुष्ठरोग्यांच्या सेवेसोबतच बाबा आमटे यांनी कोणता महत्वाचा प्रकल्प राबवला? तर याचे उत्तर काय आहे? पर्यावरण संवर्धन. बघा, ऑप्शन बी पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षण हा देखील प्रकल्प बाबा आमटे यांनी आनंदवन येथे कुष्ठरोग्यांच्या सेवेसोबत राबवला.
सोमनाथ हे कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे यांनी सुरू केलेले दुसरे केंद्र कोठे आहे? तर कोठे आहे ऑप्शन बघा, सोमनाथ हे आहे ऑप्शन डी चंद्रपूर येथे. हे 1967 मध्ये बाबा आमटे यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे, महारोगी सेवा समिती आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर याची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन बी बाबा आमटे यांनी. पुढचा प्रश्न, सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? बघा, याचे संस्थापक कोण आहेत बघा, याचे फुल फॉर्म काय आहे? सर्चचा फुल फॉर्म सांगतो. सोसायटी सोसायटी फॉर एज्युकेशन सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ. रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ असा या सर्चचा फुल फॉर्म आहे. आणि याचे संस्थापक कोण आहेत? तर बघा, डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग. ऑप्शन बी हे उत्तर राहील. यांनी 1986 मध्ये गडचिरोली येथे या संस्थेची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन बघा, संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेसोबतच कशावर भर दिला? तर बघा, संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेसोबतच ऑप्शन ए अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षण यावर खूप भर दिला. त्यांनी बघा, त्यांनी सांगून गेले की शिक्षण हेच खरे धन आहे, असे सांगून त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि अंधश्रद्धा निर्मूलन आणि याच्यावर त्यांनी अतिरिक्त भर दिला. 10 कलमी आज्ञा कोणत्या समाजसुधारकाने दिल्या? बघा, पुढचा प्रश्न, 10 कलमी आज्ञा कोणत्या समाजसुधारकाने दिल्या? तर याचे उत्तर काय आहे? ऑप्शन बी संत गाडगे महाराज यांनी 10 कलमी आज्ञा. बघा, त्यांनी आपल्या कीर्तनांमधून समाजासाठी 10 सोपे आणि महत्त्वाचे नियम सांगितले. यात भुकेल्यांना अन्न देणे, तहानलेल्यांना पाणी देणे, गरिबांना मदत करणे यांचा समावेश होता. तसेच मुला-मुलींना शिक्षण देणे, अंधश्रद्धा न पाळणे आणि व्यसनांपासून दूर राहणे यांसारख्या आज्ञा होत्या. हे 10 नियम म्हणजेच त्यांच्या सामाजिक सुधारणेच्या कार्यांचा सार बघा, म्हणून त्यांना 10 कलमी आज्ञा म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा फुले यांनी हे पुस्तक लिहिले, ब्राह्मणांचे कसब. पुढचा प्रश्न काय आहे, माझे जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी प्रबोधनकार ठाकरे यांचे आत्मचरित्र आहे माझे जीवनगाथा. पुढचा प्रश्न बघा, गो सेवा संघाची स्थापना कोणी केली? तर बघा, या संघाची स्थापना केली होती ऑप्शन बी विनोबा भावे यांनी, वर्धा या जिल्ह्यात. पुढचा प्रश्न बघा, आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोणाच्या मदतीने अमेरिकेत गेल्या? तर याचे उत्तर आहे त्यांचे पती गोपाळराव जोशी यांच्या मदतीने त्यांनी अमेरिकेत जाऊन MBBS केले. पुढचा प्रश्न, श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर पंजाबराव देशमुख. बघा, यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना अमरावती या शहरात केली. आणि बघा, आपल्या भारताचे सर्वप्रथम कृषी मंत्री हे डॉक्टर पंजाबराव देशमुख होते. पुढचा प्रश्न, कृषक समाज हे नियतकालिक कोणी सुरू केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कृषक समाज हे नियतकालिक सुरू केले. पुढचा प्रश्न, देवदासी प्रथेविरुद्ध कोणी आवाज उठवला? तर बघा, या प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता ऑप्शन बी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. तर बघा, ही प्रथा काय होती? तर लहान मुलींना बघा देवदासी म्हणून मंदिरामध्ये पाठवणे, जेथे त्यांचे शोषण केले जाईल अशी प्रथा होती. त्या प्रथेला विरुद्ध महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला. पुढचा प्रश्न आहे, डेक्कन रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर उत्तर काय आहे? ऑप्शन ए कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना कोणी केली? तर बघा, याचे उत्तर काय आहे? इंडियन नॅशनल याची स्थापना केली होती ऑप्शन बी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी.
1887 मध्ये चेन्नई येथे इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली. पुढचा प्रश्न, राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोण लिहिला? तर बघा, हा ग्रंथ लिहिला होता ऑप्शन बी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. तर हा इंग्रजीमध्ये त्यांनी ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचे उत्तर काय आहे बघा, ऑप्शन बी लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हे ग्रंथ लिहिले. पुढचा प्रश्न बघा, शिवजयंती तसेच गणेशोत्सव कोणी सुरू केले? तर याचे पण उत्तर आहे ऑप्शन बी लोकमान्य टिळक यांनी हे 2 उत्सव सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी क्लबची स्थापना कोणी केली? तर बघा, शिवाजी क्लबची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज यांनी शिवाजी क्लबची स्थापना केली. पुढचा प्रश्न, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली? तर बघा, ऑप्शन सी डॉक्टर जॉन विल्सन यांच्या प्रेरणेने मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये झाली. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर बघा, शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर उत्तर आहे ऑप्शन सी पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न बघा, सेवा सदन या संस्थेची स्थापना मुंबईत कोणी केली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना मुंबईमध्ये केली. पुढचा प्रश्न काय आहे, सिंधुताई सपकाळ यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, ऑप्शन बी अनाथ मुलांची आई असे या नावाने पण सिंधुताई सपकाळ यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? याचे उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याची स्थापना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी केली. पुढचा प्रश्न, गोविंद पानसरे कोणत्या चळवळीशी संबंधित होते? तर बघा, हे होते ऑप्शन बी कामगार चळवळ आणि सामाजिक सुधारणा या चळवळीशी संबंधित गोविंद पानसरे हे होते. पुढचा प्रश्न, मी मला दिसलेला हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन ए डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे हे आत्मचरित्र आहे, मी मला दिसलेला. पुढचा प्रश्न, श्री समर्थ बैठक या माध्यमातून समाज प्रबोधन कोणी केले? तर बघा, डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी श्री समर्थ बैठक या माध्यमातून समाज प्रबोधन केले. पुढचा प्रश्न, भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर बघा, भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी विनोबा भावे यांना. पुढचा प्रश्न आहे, ग्रामदान चळवळ कोणी सुरू केली? तर बघा, ग्रामदान ही चळवळ कोणी सुरू केली होती? तर याचे उत्तर आहे विनोबा भावे. तुझा प्रश्न आहे, लोकसत्ता हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर उत्तर आहे ऑप्शन बी रामनाथ गोयंका यांनी लोकसत्ता हे वृत्तपत्र सुरू केले. तुझा प्रश्न, राळेगणसिद्धी या गावचा कायापालट कोणी केला? तर उत्तर आहे ऑप्शन बी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट केला. पुढचा प्रश्न, वनराई या संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे ऑप्शन ए मोहन धारिया यांनी वनराई या संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, पाणलोट क्षेत्र विकासाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर बघा, याचे उत्तर आहे ऑप्शन बी अण्णासाहेब शिंदे यांना पाणलोट क्षेत्र विकासाचे जनक म्हटले जाते. पुढचा प्रश्न काय आहे, मेळघाट येथील आदिवासींसाठी कोणी महत्वपूर्ण कार्य केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांनी बघा मेळघाट येथील आदिवासींसाठी महत्वपूर्ण कार्य केले. पुढचा प्रश्न, शोधग्राम हा प्रकल्प कोणी सुरू केला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी शोधग्राम म्हणजेच सर्च नावाचे प्रकल्प सुरू केले. पुढचा प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा, याचे मुख्यालय आहे ऑप्शन बी सातारा या जिल्ह्यात.
पुढचा प्रश्न बघा, शेतकरी सहकारी साखर कारखाना कोणी सुरू केला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी, वसंतदादा पाटील यांनी सुरू केलेला हा शेतकरी सहकारी साखर कारखाना. बघा पुढचा प्रश्न आहे, सर्व धर्म समभाव या तत्वाचा प्रसार कोणी केला? तर कोणी केला बघा, ऑप्शन सी, महात्मा गांधी आणि विनोबा भावे. सर्व धर्म समभाव या तत्वाचा प्रसार यांनी केला. तुझा प्रश्न आहे, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघा, भारतीय स्त्री मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर बघा सरलादेवी चौधराणी. बघा सरलादेवी चौधराणी यांनी भारतीय स्त्री मंडळ या संस्थेची स्थापना केली.